मंडळी, काल मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिनं तिच्या चाहत्यांसोबत मोठा प्रँक केल्याचं दिसून आलं। कालपासून पूनमच्या निधन झाल्याच्या बातम्यांना मोठं उधाण आलं होतं। तिच्या करिअर पासून तिला झालेल्या कॅन्सर पर्यंत सगळ्यांबद्दल काल अनेक न्यूज चॅनल्सनी न्यूज दिल्या। पूनमचे चाहते तिच्या मृत्यूची बातमी ऐकून हळहळ व्यक्त करत होते, पण नुकतंच पूनमनं स्वतः लाईव्ह येऊन आपण जिवंत असल्याचं सांगितलंय आणि एक व्हिडिओ शेअर करून हा सगळा नेमका काय मॅटर आहे हे सुद्धा तिनं सांगितलंय। तिला असा स्टंट का करावा लागला, त्यामागील कारण काय आहे हे देखील पूनमनं व्हिडिओत सांगितलंय। पूनमनं हा प्रँक का केला आणि आता तिच्यावर काही कारवाई होणार का, त्याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, काल पूनमच्या इन्स्टा अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली होती। त्यात असं लिहिलं होतं की आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे। कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली आहे। संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिनं प्रेम दिलंय। आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती। पूनम पांडेला सर्वायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाचा कर्करोग होता असंही त्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं। त्या पोस्ट नंतर पूनमच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली। मीडिया चॅनल्सनी त्या बातम्या द्यायला सुरुवात केली होती। अगदी अधिकृत सोर्सकडून खात्री झाल्यानंतर आपल्या चॅनलवरूनही तिच्या मृत्यूची बातमी देण्यात आली होती। पण खरी समस्या तर तेव्हा सुरू झाली जेव्हा कानपूरचे स्थानिक पत्रकार आणि पोलीस नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये पूनमचा मृत्यू झालाय, तिची डेड बॉडी कुठे आहे हे शोधायला हॉस्पिटल टू हॉस्पिटल चक्कर मारू लागले। पण कुणालाही कुठेही पूनमची बॉडी मिळाली नाही। अनेकांना वाटलं पूनमचं इंस्टाग्राम अकाउंटच हॅक झालंय की काय, म्हणून तिच्या चाहत्यांनी ही बातमी खोटी असल्याच्या कमेंट्स केल्या। पुढे तिच्या मॅनेजरनं ही न्यूज खरी असल्याची कबुली दिल्यावर मीडियानं बातमी चालवली। पण त्यानंतरही कानपूर पोलिसांना तिच्या मृत्यूबद्दल शंका होत्या, कारण पूनमचे डिझायनर रोहित वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की पूनम पांडे 2 दिवसांपूर्वी शूटिंग करत होती, त्यावेळी तिची प्रकृती खालावली असं कुठं वाटलं नाही। तिला कॅन्सर झालाय याचा अंदाजही आला नाही। तसंच बऱ्याचदा संपर्क करूनही पूनमच्या घरच्यांशी पोलिसांचा संपर्क होत नव्हता। त्यावर पोलिसांचा संशय आणखी बळावला। पुढे पोलिसांनी स्थानिक मीडियासह रिजन्सी, JK आणि रतन कॅन्सर हॉस्पिटल्सना विचारलं। भैरव घाट, सिद्धनाथ घाट आणि भागवत दास स्मशान घाटाचा शोध घेतला। त्या भागात शोध मोहीम राबवण्यात आली। पांडे आडनाव असलेल्या लोकांनाही विचारण्यात आलं, पण कुठेही पूनमच्या मृत्यूची पुष्टी झाली नाही। दरम्यान पारुल नावाच्या महिलेनं जी पूनमची मॅनेजर असल्याचं सांगितलं जात होतं आणि जिनं फोनवरून कानपूरमध्ये पूनमच्या मृत्यूची पुष्टी केली होती, तिच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला। पण कोणती माहिती न मिळाल्यानं LIUची छाननी करण्यात आली। LIUच्या एका अधिकाऱ्यानं मुंबई पोलिसांना पूनमचा मृत्यू दिल्लीत झाल्याचं सांगितलं। त्याचा तपास घेणार तेवढ्यात पुण्यातील शूटिंग दरम्यान पूनमचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि तिचं पार्थिव कानपूरला आणण्यात आल्याची तिसरी अफवा पसरली। पुढे पूनमचं अख्खं कुटुंबच गायब झालं। त्या सगळ्यात सोशल मीडिया आणि TV माध्यमांनी पूनमच्या मृत्यूच्या बातम्या चालवल्या। अनेकांनी सोशल मीडियावर पूनमला श्रद्धांजली सुद्धा वाहिली, पण अनेकांनी ही काहीतरी प्रमोशनल ॲक्टिव्हिटी असल्याची शंका उपस्थित केली होती। बरं, पोलीस चक्रावले होते की जर मृत्यूची बातमी खरी असेल तर मृतदेह कुठे आहे, मृतदेह लपवण्याचं कारण काय, कुटुंब, कर्मचारी आणि मित्र का पुढे येत नाहीयेत आणि सर्व काही चित्र क्लिअर का करत नाहीयेत। जर मृत्यूची बातमी खोटी असेल तर पूनमच्या इन्स्टा अकाउंटवर बातमी का आली, त्याची मॅनेजर असणाऱ्या पारुलने याची पुष्टी का केली, व्हेरिफिकेशन नोटवर चुकीचा नंबर का दिला गेला, असे अनेक प्रश्न कालपासून उपस्थित झाले होते आणि आज त्यावर पडदा पडला। स्वतः पूनमनंच ऑनलाईन येऊन खरी घटना सांगितली। पूनमनं व्हिडिओमध्ये म्हटलंय की मी जिवंत आहे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही। दुर्दैवानं गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे ज्या लाखो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही। तिला त्यांच्यासाठी काहीतरी करता येत नव्हतं म्हणून हा स्टंट केला, मला काय करावं सुचत नव्हतं। ती पुढे म्हणाली की मी तुम्हाला हे सांगायला आले, इतर कर्करोगांप्रमाणेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगही टाळता येऊ शकतो। तुम्हाला फक्त सर्व चाचण्या करायच्या आहेत आणि HPV लस घ्यायची आहे। आम्ही हे करू शकतो आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आणखी मृत्यू होणार नाही याची खात्री करू शकतो। व्हिडिओत माफी मागताना पूनम म्हणते की या स्टंटचा उद्देश फक्त लोकांमध्ये अशा समस्येबद्दल जनजागृती करणं होता ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही। पण पूनमच्या स्टंटवर आता लोक चांगली चिडली आहेत। लोक पूनमच्या पोस्टवर जोरदार टीका करतायत। एक जण म्हणाला, पूनम यार, आता लोक तुला सार्वजनिक ठिकाणी शिव्या देतील,
तर दुसरा युजर म्हणाला ही पूर्णपणे खराब मार्केटिंग कल्पना होती, एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्याचा हा सर्वात मूर्ख मार्ग होता. तसंच अनेक लोकांनी आता पूनम पांडेच्या कर्तुतीसाठी तिला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली आहे. कॅन्सर सारख्या आजाराचा तिच्या पब्लिसिटी स्टंटसाठी वापर करून आणि अश्लील विनोद केल्याबद्दल तिला शिक्षा झाली नाही तर उद्या याहूनही हास्यास्पद गोष्टी पाहायला मिळू शकतील. लांडगा आला रे आला गोष्टीसारखं पुन्हा खरोखर कुणाला आजार झाला तरी लोकांना खरं वाटणार नाही. लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं सोडून देतील. म्हणूनच तिला आणि तिच्या संपूर्ण PR टीमला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असा फालतू विनोद करू नये असा लोकांचा सूर आहे. पण पूनमच्या या पब्लिसिटी स्टंटबद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय? तिनं सगळ्यांसोबत जे मोये केलं त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.